सर्वप्रथम माझ्या सर्व पत्रकार मित्र मैत्रिणींचं मनापासून स्वागत। आज खूप वर्षांनंतर आपली भेट होते आणि त्याचं औचित्य असं आहे की मी स्थळ घेऊन आलो तुम्हा सर्वांकरता, अशा लोकांकरताही ज्यांची लग्न झालेली आहेत हो, कारण हा चित्रपट फक्त बॅचलर्सनी पाहावा असा नाही आहे, हा मॅरिड लोकांनी सुद्धा पाहावा असा चित्रपट आहे। मी सर्वात आधी ओळख करून देतो। या चित्रपटाचे लेखक आणि दिग्दर्शक जयंत सोमळकर। या चित्रपटाची सहनिर्माती आणि जयंतची सहचारिणी शेफाली भूषण। या चित्रपटाचे सीपी आणि निजामचे वितरक डिस्ट्रीब्यूटर शौकत पठाण। या चित्रपटाची नायिका मध्यवर्ती भूमिका जिची आहे ती नंदिनी, जी या चित्रपटात सविताची भूमिका करत आहे। आणि त्यानंतरची महत्त्वाची भूमिका या चित्रपटातली ज्यांची आहे ते आहेत तारानाथ किर्तकर। ते या चित्रपटात दौलतरावांची भूमिका करतायत, म्हणजे सविताच्या वडिलांची भूमिका करतायत। महत्त्वाची गोष्ट तुम्हा सर्वांना सांगण्याची अशी आहे की हा चित्रपट जयंतनी स्वतःच्या गावात बनवलेला आहे। जयंत स्वतः डोंगरगावचा आहे आणि त्याबद्दल जयंत तुम्हाला सांगेलच सविस्तरपणे। आणि हा चित्रपट त्यांनी ज्या कलावंतांच्या बरोबर बनवला आहे ते सर्व कलावंत या विभागातले, या भागातलेच आहेत। मुंबईहून किंवा पुण्याहून किंवा इतर ठिकाणून कोणीही एकही कलावंत येऊन या चित्रपटात त्यांनी काम केलेलं नाही आहे आणि ती महत्त्वाची गोष्ट आहे असं मला वाटतं। अजून एक महत्त्वाची गोष्ट अशी की या चित्रपटात काम केलेल्या प्रत्येक कलावंतांनी याआधी कधीही कॅमेरा फेस केला नव्हता। चित्रपट कशाला म्हणतात हे पाहण्याशिवाय दुसरं काहीच माहीत नव्हतं। पण तरीसुद्धा जयंतचं असं ठाम मत होतं की तो अशाच कलावंतांबरोबर काम त्याला करायचं होतं की ज्यांनी कधीही कॅमेरा फेस केला नव्हता। याचं मूळ कारण म्हणजे ते सगळं जे काय घडतंय ते प्रेक्षकांना खरोखरी घडतंय असं वाटणं फार गरजेचं होतं, आवश्यक होतं। हा चित्रपट फेस्टिवल्समध्ये याआधी खूप गाजलेला आहे, त्याचं सविस्तरपणे डिटेलिंग जे आहे ते सगळं जयंत तुम्हाला सांगेलच की कुठे कुठे या चित्रपटाने काय काय मिळवलेलं आहे। पण या चित्रपटाची स्क्रीनिंग एका फेस्टिवलमध्ये झालं जे अमेरिकेत घडलं, कॅलिफोर्नियामध्ये। सॅन होजे नावाची जागा आहे कॅलिफोर्नियात। तिकडे हा चित्रपट नाफा फिल्म फेस्टिवलमध्ये दाखवला गेला आणि तो चित्रपट तिथे आहे हे मला माझ्या मुलींनी सांगितलं, श्रेयाने, कारण तिने हा चित्रपट आधी पाहिला होता आणि मी आणि माझी पत्नी आम्ही दोघंही त्या फेस्टिवलला असताना आम्ही ठरवलं की आवर्जून हा चित्रपट पाहायचा। जयंतशी नुकतीच ओळख झाली होती, पण चित्रपट माझ्या मुलीने सांगितलं की खूप चांगला आहे म्हटल्यानंतर म्हटलं बघितलाच पाहिजे। तिच्या आग्रहानुसार आम्ही दोघंही तो चित्रपट पाहायला बसलो। हाऊस
फुल होतं, कारण त्या फेस्टिवलला जी लोकं आली होती ती सर्वच जणं बसली होती हा चित्रपट पाहण्याकरता. विशेषतः अमेरिकेत स्थायिक असलेली मराठी माणसं. सगळ्यांचा चित्रपट पाहतानाचा रिस्पॉन्स जेव्हा मी बघितला तेव्हा तो आमच्यापेक्षा वेगळा नव्हता. लोक हा चित्रपट एन्जॉय करत होते, लोक या चित्रपटाबरोबर इमोशनल होत होती, लोक या चित्रपटाबरोबर हसत होती, लोक या चित्रपटाबरोबर स्माईल करत होती. आणि ह्याचा निष्कर्ष असा निघाला की एक वेगळ्या पद्धतीचं का होईना पण एक कर्मणूक प्रधान चित्रपट आहे. कर्मणूक म्हणजे काय की जे मनाला भावतं ते. तर हा चित्रपट सगळ्यांच्याच मनाला भावला, आमच्याही मनाला भावला, दोघांच्या. आणि जयंतच्या बरोबर एक तो चित्रपट दाखवल्यानंतर सुप्रियांनी संवाद साधला. काही प्रश्न जयंतला विचारले, त्याची उत्तरं जयंतनी तिथे स्टेजवर दिली, जी मी प्रेक्षकगृहात बसून ऐकली. आणि मग मी जयंतला सांगितलं, जेव्हा ते सगळं संपलं तेव्हा मी सांगितलं की मला हा चित्रपट खरंच खूप आवडलेला आहे, तर कधी रिलीज करतोयस? तो म्हणजे मी प्रयत्नशील आहे. म्हटलं तुला काही लागलं काय असं वाटलं तर. स्थळ हा चित्रपट ॲक्च्युली तुम्ही म्हणू शकता की ऑब्झर्वेशन्स आहे माझी लहानपणापासूनची. कारण मला 2 बहिणी आहे आणि माझ्या 5 चुलत बहिणी आहेत, तर 7 बहिणी म्हणा तुम्ही. तर मी सर्वात लहान आहे. तर मी ज्या बैठकी असतात, कांदा पोहाचा कार्यक्रम बघितला आहे लहानपणापासून. पण होतं ना की मुलगी बसतं आणि आपण सर्वांनी बैठक बघितली आणि आय थिंक खूप साऱ्या स्त्री याच्यामधून गेल्या पण आहेत. तर लहान असताना आपण जी संपूर्ण प्रोसेस आहे, म्हणजे मी याच्यामध्ये कोणाला विलन ठरवत नाही किंवा सिस्टम, पण जी सिस्टम आहे त्याच्यामध्ये आपण लहान असताना क्वेश्चन करत नाही की हे चालतं आहे, याच्यामध्ये काही हे आहेत का. म्हणजे बेसिकली मला प्रॉब्लेम आहे की ऑब्जेक्टिफिकेशन जे मुलींचं किंवा बायांचं होतं की आपण त्यांना जज करतो त्यांच्या स्किन कलरवरनं, त्यांच्या हाईटवरनं. तर ते आपल्याला तेव्हा कळत नाही. पण जेव्हा मी 2016 माझ्या एका चुलत भावाच्या बैठकीमध्ये मी बसलो होतो, म्हणजे त्या माणसामध्ये बसलो होतो, मुलांमध्ये बसलो होतो, तेव्हा मला थोडं खटकलं ॲक्च्युली. हां, आणि तेव्हा आम्ही जेव्हा परत मुंबईला आलो आणि मी ॲक्च्युली शिपाईला सांगितली सर्वात आधी कहाणी की असं असं, कारण ती महाराष्ट्रातनं, ती दिल्लीची आहे, तर तिला तेवढं माहीत नव्हतं हे. तर तिने मला ॲक्च्युली सांगितलं की तू याच्याबद्दल लिही, आणि तो मी चित्रपट लिहिला. आणि लिहिल्यानंतर आम्ही बाकी याच्यामध्ये आमची एक सिरीज आहे गिल्टी माइंड, त्याच्यामध्ये बिझी झालो. आणि मी नंतर आता शेवटी हा चित्रपट आम्ही केला आणि आज तुमच्यासमोर घेऊन येतो आहे. तुमचा अनुभव सांगितला. माझा अनुभव तर जवळ बोल बेटा बोल. माझ्यासाठी खूप मोठी अपॉर्च्युनिटी होती ही, कारण या म्हणजे ग्रॅज्युएशन करत होती. त्या अगोदर कधीही फिल्म इंडस्ट्रीमध्ये किंवा कुठे ॲक्टिंग करायला मिळणार असं मला कधीच वाटलं नव्हतं. आणि जसंच कॉलेजमध्ये एक नोटीस आलं की ऑडिशन्स होणार आहे, त्यावेळेस माझ्या लाईफमध्ये असं वाटलं की काहीतरी चेंज येणार किंवा येत आहे. आणि मला ही जे अपॉर्च्युनिटी आहे, कारण मी विदर्भात राहते आणि इथे फिल्म इंडस्ट्रीबद्दल किंवा शूटिंग थोडं नाहीच आहे, तर माझ्यासाठी ती खूप मोठी अपॉर्च्युनिटी होती. आणि मला असं वाटलं की मला त्याच्यावर वर्क करायला पाहिजे. आणि बोला आवाज येईल. घरचे वडील आणि आता मी वडील आहो, माझे मुलगा कुटुंब म्हणजे लहान आहे, म्हणजे मुलगा वगैरे लहान आहे. पण एका मुलीची या वडिलाची जेव्हा भूमिका मी साकारत होतो या चित्रपटामध्ये, ती करायच्या आधी किंवा ही संधी माझ्या आयुष्यात यायच्या आधी, म्हणजे जयंतराव गावात येणार, चित्रपट करणार, हे आमच्या कानी यायच्या आधी मला यातलं काहीच नव्हतं माहीत. म्हणजे जयंतराव ॲज अ डायरेक्टर, रायटर काही नाही. आता गावची व्यक्ती म्हणून माझ्यापर्यंत पोचले आणि मला मग नंतर माहीत पडलं की यांना शेवटपर्यंत यांच्या हिशोबानं दौलतराव भेटला नाही. हे खूप फिरले त्या ॲक्च्युअल कॅरेक्टरसाठी, आणि यांना दौलतराव सगळ्यात शेवटी माझी कास्टिंग या पिक्चरमध्ये माझी कास्टिंग ही सगळ्यात शेवटी झाली. स्थळ या चित्रपटाची निर्मिती झालेली आहे आणि स्थळ हा चित्रपट
फार लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे। यावेळेला आपल्यासोबत दस्तूरखुद्द या चित्रपटातील नायिका म्हणता येईल आहे नंदिनी ही एक आहे जी आपल्या विदर्भाची आहे आणि त्यानंतर जयंत सरसुद्धा दिग्दर्शक म्हणून इथे काम करतात आणि सर्व या चित्रपटाचे आहे। तर आपण जयंत यांना विचारूया, जयंत सर, स्थळ या चित्रपटाची जी निर्मिती केली ही करण्यामागचा नेमका उद्देश काय आणि ही प्रेरणा कशी मिळाली? का आपल्याला वाटलं की स्थळ हा चित्रपट एक वैदर्भीय चित्रपट असावा? काय कारण होतं? चित्रपटाची कल्पना तर 2016मध्ये माझ्या मनात आली होती, कारण स्थळ आहे ही फिल्म आहे अरेंज मॅरेजेस ट्रॅडिशन आहे आपली, त्याबद्दलचं आहे। आणि मी लहानपणापासून मी हा सर्व कांदा पोहाचा कार्यक्रम बघत आलेलो आहे। त्यामुळे 2016मध्ये जेव्हा मी माझा एक चुलत भाव आहे त्यांच्या प्रोग्राममध्ये गेलो होतो, कांदा पोहाच्या प्रोग्राममध्ये, तेव्हा मला थोडं खटकलं की जे बैठकीमध्ये जे ऑब्जेक्टिफिकेशन होतं मुलींचं, की आपण मुलींना जज करतो तिच्या वर्णावरनं, तिच्या हाईटवरनं, तर ते मला खटकलं ना। मला वाटलं की काहीतरी ह्या जे आपली सिस्टम आहे त्याबद्दल काहीतरी बोलावं आणि मी ही फिल्म लिहिली आणि तिथून ह्या फिल्मची निर्मिती झाली। या चित्रपटामध्ये कलाकार वैदर्भीय तर आहेत आणि विदर्भाच्या शिवाय काय महाराष्ट्रातल्या आहेत का? काय गाणी असणार आहे आणि काय सांगाल एकूणच? संपूर्ण चित्रपट मी माझ्या गावात शूट केलेला, डोंगरगाव आणि चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आहे। आणि त्याच्यामुळे आणि मला एकदम त्या फिल्मची एकदम रिअलिस्टिक एक पोर्ट्रेट करायचं होतं, त्यामुळे मी सर्व कलाकार ह्या आपल्या चंद्रपूर जिल्ह्यातलेच आहे, सर्व विदर्भातलेच आहे, कोणीही विदर्भाच्या बाहेरचा कलाकार नाही आहे। आणि जी भाषा पण आहे ही वऱ्हाडी बोलीभाषा आहे, मराठी। बिलकुल। तर आपण होते जयंत, या चित्रपटाची जी नायिका आहे जिने सुंदर असा अभिनय केलेला आहे, नंदिनी आपल्यासोबत आहे। नंदिनी, सध्याला आपण कोणत्या वर्गात शिकताय? काय सांगाल, हा चित्रपट करताना काय आनंद आपल्याला आलेला आहे, काय आपले अनुभव राहिलेत? मी नंदिनी सुरेश चिकटे, माझं नाव नंदिनी सुरेश चिकटे आहे। माझं ग्रॅज्युएशन झालेलं आहे आणि जेव्हा ही फिल्मची शूटिंग चालू झाली, अगोदर माहीत नव्हतं की इतका मोठा सिने कॅमेरा असेल, इतके सारे लोक असेल, पण जेव्हा शूटिंग चालू झाली तेव्हा खूप भारी मजा आली आणि खूप लाईफ चेंजिंग एक्सपिरियन्स होता। आणि बघा, 7 मार्चला स्थळ तुमच्या जवळच्या सिनेमा हॉलला येणार आहे, नक्की बघा, आपल्या घरपरिवारांना घेऊन या, त्यांना खूप आवडेल। त्यामध्ये ज्यांनी या नंदिनीच्या वडिलांची भूमिका केली असे कलाकारसुद्धा, सर काय नाव आपलं, कोणत्या गावचे आपण आणि काय वाटतं या चित्रपटामध्ये काम करून? माझं नाव तारानाथ गजानन खिरटकर, मी मुक्काम पोस्ट डोंगरगाव, तालुका वरोरा, जिल्हा चंद्रपूर या गावी राहते। आणि हा जो चित्रपट आहे स्थळ, हा खरंच एक समाजामध्ये एक जेव्हा स्थळ शोधतंय तेव्हा त्याच्याबद्दल काय म्हणजे विचार घेऊन माणूस निघतं त्याबद्दलचं सर्व माहिती आहे। आणि हा चित्रपट करत असताना इथे आम्हाला कुठल्याही पद्धतीचा अभिनयाचा किंवा याचा अनुभव नसताना डायरेक्टर या चित्रपटाचे जे आहे जयंत सोमलकर यांनी बऱ्याच गोष्टी आम्हा कलावंताकडून ज्या काढून घेतल्या किंवा करून घेतल्या, ह्या खरंच मनास पात्र आहे। बिलकुल। आणि खरंच सर, कारण ती एकमेव गोष्ट अशी असते की आपला स्थळ कसं असणार ही एकमेव गोष्ट माणसाच्या हातात नाही आहे। बिलकुल। आणि त्याच्यासाठी काय करावं लागेल हेच पाहण्यासाठी तुम्ही आपल्या जवळच्या चित्रपटगृहात येऊन स्थळ हे चित्रपट पाहून आपला कन्सेप्ट क्लिअर करावा। तर आपण त्या चित्रपटातील दिग्दर्शक असतील, कलाकार असतील, त्यांच्याशी आपण खास विशेष बातचीत केली आहे। यावेळेला दस्तूरखुद्द आपल्यासोबत मराठीचे सुपरस्टार सिने अभिनेते आणि आपल्या सर्वांचे लाडके असे सचिन पिळगावकर सरसुद्धा आहेत, प्रेझेंट करत आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करूया। सचिन सर, कसं बघता या स्थळ या चित्रपटाकडे आणि आपलं एवढं आकर्षण का? मला हा चित्रपट खूप आवडला, म्हणून मी या चित्रपटाला प्रेझेंट करायचं ठरवलं। आणि या अशा पद्धतीनं पिक्चर बनवणाऱ्या जयंतला आणि त्याच्या पूर्ण टीमला एका सपोर्टची गरज होती आणि तो सपोर्ट जिथपर्यंत आत्मविश्वासाने नाही मिळत तिथपर्यंत तो देऊन काहीच उपयोगाचं नसतं। वरवरचा सपोर्ट कधीच कामी येत नाही। मी मनापासून सपोर्ट केलेला आहे या चित्रपटाला, म्हणून मी हा चित्रपट
प्रेझेंट करतोय, प्रस्तुत करतोय. हा चित्रपट 7 मार्च रोजी महाराष्ट्रभरात तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. अवश्य जाऊन थिएटरमध्ये जा आणि पिक्चर पहा. बिलकुल सचिन सर, माझा एक प्रश्न हा पण होता की आपण एरवी बघतो की चित्रपटामध्ये काम करणारे जे बाकीचे जे कलाकार जे असतात ते प्रामुख्याने महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या इतर भागातून असतात, मात्र वैदर्भीय जे कलाकार असतात ते कुठेतरी डावलल्या जातात. मात्र आज अलीकडे आता जे चित्रपटाची निर्मिती होते आहे त्यामध्ये वैदर्भीय कलाकारांचा समावेश केला जातो आहे आणि आपण याकडे कसं बघता. आणि दुसरा प्रश्न माझा हाही होता की संजय दत्त असतील आहे किंवा अक्षय कुमार असतील आहे, त्यांनासुद्धा मराठी चित्रपटामध्ये काम करण्याची फार आवड आहे आणि त्यांना आपण भविष्यात कधी घेणार आहात का एखादा मराठी चित्रपटाला घेऊन? मला काय तसा काय विचार माझ्या डोक्यात नाही आहे सध्या तरी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे विदर्भाचे कलावंत काम करतायत, नक्कीच करतायत. आणि विदर्भातून कलाकार मुंबईतून सुद्धा काम करतायत आणि विदर्भाचे कलाकार खूप गुणी असतात, त्यांच्यामध्ये खूप टॅलेंट असतो. तर त्यामुळे विदर्भाच्या सर्व कलावंतांना माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा. तर आपण होते सचिन पिळगावकर, ज्यांनी हा चित्रपट अतिशय चांगला त्यांना आवडलेला असं सांगितलं आहे आणि ते त्याला प्रेझेंट करत आहे. आणि स्थळ हा चित्रपट नक्कीच बघावा, कारण एक चांगला कौटुंबिक असा चित्रपट आहे. काहीतरी या चित्रपटातून प्रबोधन होणार आहे असं त्यांचं म्हणणं आहे. पण चित्रपटगृहात जेव्हा प्रेक्षक जातील आणि बघतील तेव्हाच खरं कळेल की या चित्रपटामध्ये नेमकं काय आहे किंवा काय नाही आहे. नागपूरच्या प्रेस क्लबवरून व्हिडिओ जर्नलिस्ट दिनेशसह संजय मिरे, एच न्यूज नागपूर. अरे वाह, पिकनिक की तैयारी? अब बेटा हम ठहरे डायबिटीज के पेशेंट, इस उम्र में पिकनिक वगैरह तो ना हो पाएगा, ज्यादा बैठने से पैरों में सूजन भी. तो फिर इतनी सारी दवाई क्यों? 90% ऑफ डायबिटिक पेशेंट की शुगर सिर्फ अप्रोप्रिएट डाइट थेरेपी से कंट्रोल की जा सकती है. अच्छा, अब क्या करें? पूरे इंडिया में अप्रोप्रिएट डाइट थेरेपी के 50+ सेंटर्स है. तो आज ही अपनी अपॉइंटमेंट बुक कराएं और डायबिटीज के सोल्यूशन पाएं. आज ही अपने कंफर्मेटरी टेस्ट कराएं सिर्फ एप्रोप्रिएट डाइट थेरेपी से.